भाग 3. त्यांची आवड नावड. त्यांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे? तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे, तसेच ज्याने न्यायमार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहासोबत्यांना सुख आणि आनंद देतो आणि तसेच सुखी आणि आनंदी राखतो, हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस यापासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो, हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथीयज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो. हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूचे स्वर्गीय सुखाप्रत येणारे, स्वर्गलोकांच्या दिशेस प्रवृत्त करणारे असे दान, अलंकार व आळस ह्यांच्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र, शांत व परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथपिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबाला श्रेष्ठत्व दिले नाही. त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. भगवान बुद्ध एकदा कुरुदेशात कम्मासदम्म नगरीत राहत होते. स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकविलेला प्रतित्य समुत्पादनाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. हा प्रतित्य समुत्पादनाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गडबडगुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठीही नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम
व लालसा उत्पन्न होतात. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात, जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा व असत्य. आनंद ही प्रतित्य समुपादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाचे हाव निर्माण होईल काय? भगवान नाही होणार. वर स्वामित्वाचा लोभ नसेल. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच समजतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा न धरून उलट त्यांचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांची सौंदर्याची आवड. भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू हो, अनुदित सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठायी अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधर्माबद्दल अप्रीती वृद्धिंगत होते. भिक्खू हो, अनुदित ज्ञानासारखा उदित व न्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू हो, अनुदित ज्ञानशाखा उदित व न व्हावी. भिक्खू हो, अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू हो, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठायी अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाही आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांची बुद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे,
पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे. भिक्खू हो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बाणली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. भिक्खू हो, धनवृद्धी ही क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशा वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरच अत्यंत दुःखद गोष्ट आहे. त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती. एकदा शाक्य देशातील सर्वंकर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते. त्या समयी स्थविर आनंद तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद बोलला, भगवान, जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे, सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे, सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे. आनंद, असे म्हणू नकोस. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे. जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे, अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील. तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल. आणि आनंद, असा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करीत किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल, अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करील, जो त्याग, विराग, विरास ह्यावर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते. तो सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्ती करील, ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते. आनंद, जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्याचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यात आनंद हाच मार्ग आहे. आनंद, खरोखर जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत, त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह याचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे हे तुला आता समजू शकेल.